नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत बेसन पिठाची पोळी। घरात भाजीला काही नसेल तेव्हा मग काय भाजी करावी हा प्रश्न पडतो। मग त्यावेळेस तुम्ही अशी बेसन पिठाची पोळी करू शकता किंवा तोंडी लावायला म्हणा किंवा टिफिनला मुलांना वेगळं काहीतरी द्यायला म्हणून पण अशी बेसन पिठाची पोळी करू शकता। तर त्यासाठी नाही तर मी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे 1 वाटी। आता पाण्याचं प्रमाण कळावं म्हणून सांगते। आणि बेसन पीठ ना कोणतं याच्यावर पण पाण्याचं प्रमाण राहतं, कमी जास्त थोडंसं 1-2 चमचे पाण्याचं प्रमाण होऊ शकतं। आता मी 1 वाटी बेसन पीठ घेतले, तेल घेतले, लाल तिखट, हळद, मीठ, ओवा आणि हे ना रवा घेतलेला आहे, बारीक रवा। तर रवा ना अशी जराशी आपल्या बेसन पिठाची पोळी थोडीशी कुरकुरीत व्हावी, कारण नुसत्या बेसन पिठाची केली ना ती थंड झाली की नंतर अशी जरा लूज पडती। मग रवा टाकलं की ती थोड्या वेळ थंड जरी झाली तर थोडीशी अशी कुरकुरीत राहते। आता खूप पण अशी कुरकुरीत करायची नाही आहे मला, एकदम कागदावणी पण कुरकुरीत करता येते, पण मला मीडियम हवी जराशी आणि जरा कुरकुरीतपणा हवा थोडासा, म्हणून मी त्याच्यात रवा टाकलेला आहे। ओवा असा हातावर मॅश करून टाकायचं म्हणजे वास चांगला येतो। आता हे कोरडं सर्व साहित्य चांगलं मिक्स करायचं आणि नंतर पाणी टाकायचं। तर तेल आपण नंतर आपल्याला पोळी करताना लागणार आहे, ते साईडला ठेवून पाणी घेऊ। आता तर पाणी मी वाटीत घेऊन टाकते, म्हणजे पाणी किती लागते तेवढं बेसन पिठाला त्या पाण्याचं प्रमाण तुम्हाला कळावं म्हणून सांगते। तर आपण 1 वाटी बेसन पीठ आणि 1-2 चमचे अंदाजे छोट्या चमच्यांनी पोहे खायच्या रवा होता, तर तेवढ्यासाठी मी सुरुवातीला 1 वाटी पाणी टाकले आणि आता हे चांगलं मिक्स करून त्याच्या गाठी मोडून हे 5 मिनटं तसंच ठेवते। 5 मिनटं तसं का ठेवायचं, तर आपला रवा आहे ना तो पाण्यात भिजण्यासाठी फुगून येतो जरासा, मग परत हे मिश्रण थोडं घट्ट होतं। मग परत पाणी एकदमच सुरुवातीला भरपूर टाकलं तर खूप पातळ होतं, म्हणून जास्त पातळ झाली ना त्याची कुरकुरीत म्हणजे जास्त पण नाही, थोडं ह्याच्यापेक्षा ह्या पिठापेक्षा थोडं जर पीठ आणखीन पातळ केलं तर एकदम कुरकुरीत अशी होती। पण मला खूप पण कुरकुरीत नको आहे, माझ्या मिस्टरांना कुरकुरीत आवडते, पण मला ही मुलाला करायची माझ्या, मग त्याला जास्त कुरकुरीत आवडत नाही, थोडीशी मीडियमच आवडते त्याला, मग त्याला खाण्यासाठी म्हणून करीत आहे मी। तर इथं ना मी आता थोडंसं जरा मला आणखीन हे घट्ट वाटते, पण थोड्या वेळाने आपण पाणी टाकू, जरा हे 5 मिनटं हे असंच राहून देऊ म्हणजे रवा आपला चांगला भिजेल। तर एक 5 मिनिटांनी तुम्हाला दाखवते। जरासं मला मिश्रण घट्ट झाले, रवा भिजला आहे आपला त्याच्यात। आता याच्यात आणखीन पाणी टाकू आपण, सुरुवातीला आपण 1 वाटी टाकलं होतं, आता पाव वाटी पाणी टाकू आणखीन आपण, म्हणजे ते हे होते। मी थोडंच टाकते, तरी पण पाव वाटी घेतले आणखीन तरी पण। तर एवढं टाकून पाहते कसं वाटतंय ते, कारण आपल्या ते मिश्रणावरनं कळतं आपल्याला कसं हवं आहे ती। तर मला आणखीन थोडंसं घट्टच वाटायले, मग थोडं पाणी टाकते आणखीन। आणि जास्त जर घट्ट पिठाची केली तर ती पोळी खूप मऊ होती, असं मीडियम पिठाची केली की मीडियम होती, आणि जास्त पातळ पिठाची केली की मग ती एकदम कुरकुरीत होती। मग तुम्हाला कशी आवडते आवडीनुसार तुम्ही करू शकता। तर मला आता मीडियम हवी म्हणून मी अशी करते। तर 1/4 वाटी पाणी लागलं आपल्याला तेवढ्याला। आता तवा गरम करायला ठेवला आहे आपण, त्याच्यात तेल टाकूया आणि तेल गरम झालं, तवा गरम झाला की आपलं पीठ सोडूया। आणि तुम्हाला जर मऊ आवडत असेल बेसनपोळी तर तुम्ही त्यात कांदा आणि कोथिंबीर पण टाकू शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर, पण त्याची कडक होत नाही। कांदा का टाकला का नाही मग आपली बेसनपोळी अशी कडक होत नाही, आणि मुलाला कांदा पण आवडत नाही माझ्या, अशीच आवडती। तर आता खालच्या साईडनं आणि वरच्या साईडनं पण त्याला चांगलं आपण असं भाजून घेऊ आपण तेल टाकून। तर थोडी सुकलेवणी झाली आपली की उलटायची, जर आपण पलटी करायची जर गडबड केली कच्चा असतानाच, खालची बाजू चांगली नाही शेकली आणि कच्ची असताना जर उलटायला गेलो ना आपण तर त्याचा तुकडा पडू शकतो पिठाच्या पोळीचा आपल्या, म्हणून त्याला खालच्या साईडनं चांगली शेकून द्यायची आणि नंतरच पलटी करायची। लगेच वरचा कलर चेंज होतो, आपल्याला कळतं खालून चांगली शेकली ती। तुम्ही पाहू शकता चांगली शेकली खालून। आता ती वरची बाजू पण चांगली शेकून घेते। तर तेवढ्या बेसन पिठाच्या माझ्या 2 मोठ्या आणि 1 छोटी पिठाची पोळी झालेली आहे। तर मग तुम्हाला कशी वाटली माझी बेसन पिठाची पोळी ती नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा। आणि तुम्ही पण कधी भाजीला नसेल तर अशी बेसन पिठाची पोळी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तर आपली पोळी तयार झाली, चांगली शेकली दोन्ही साईडनं कुरकुरीत होईपर्यंत। दुसरी पण आता त्या पोळी 2 आहेत त्या करून घेऊ आपण अशाच प्रकारे। तर 2 मोठ्या झाल्या आणि 1 छोटी झाली।
आपण दुसरी पण करून घेऊ नंतर. तर अशी तोंडी लावायला पण तुम्ही करू शकता अशी जेवताना, तशी पण छान लागते. कोणाकोणाला तर नुसतीच खायला आवडते. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या 2 पोळ्या तयार झाल्या, आता तिसरी पण करून घेऊ तशाच प्रकारे. तर मग कसा वाटला ते नक्की सांगा.